हॅलो. तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर सकाळपासून व्लॉग स्टार्ट नाही केला कारण सकाळ आम्ही शॉपिंगला गेलो होतो. आतांचं आता स्कूल चालू होईल तर त्याच्यासाठी जर त्याचे जे लागणारं जे आहे ड्रेस किंवा जे काय आहे तर ते सगळं म्हटलेलं आज घेऊन टाकूया. हां हो. तर ते आता आम्ही काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवणार आहेत. फायनली आतांचं ॲडमिशन झालेलं आहे. आता 16 तारखेपासून आमचा आता शाळेत जाईल. 16 जूनला त्याची स्कूल जे आहे शाळा ती चालू होते. त्याचं इंग्लिश मिडियमला आम्ही ॲडमिशन केलं आहे. नाही होय असं करत कारण आमचे दोघांची पण म्हणजे माझे विचार वेगळे, आतांच्या बाबाचे विचार वेगळे. असं की एकदा असं वाटत होतं की आम्हाला ते इंग्लिश मिडियमचं म्हणजे खर्च झेपेल की नाही, त्याला तेवढा अभ्यास जमेल की नाही. कारण आमच्या आतांगला पहिल्यापासूनच शाळेत जायचा कंटाळा येतो, तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यामुळे विचार करत होतो मराठी शाळेत घालायचं का इंग्लिश मिडियमला घालायचं. सो होई नाही असं करत शेवटी त्याचं इंग्लिश मिडियमला ॲडमिशन झालेलं आहे. तर त्याच्यासाठीची शॉपिंग होती, म्हणजे त्याचा ड्रेस घ्यायचा होता, त्याचे सँडल होते जे शाळेनेच सांगितलेले आहेत. रेनकोट घेतला. तर रेनकोट लागणार म्हटलं आणायला. शाळा जवळच आहे, चालत जाऊ शकतो आपण. जर दाखवूयात. आणि चालत सकाळी बाबाबरोबर जाईल तो आणि दुपारी आणायला मग मला जायला लागेल. तर त्याच्यामुळे मग पाऊस असला तर मग रेनकोट त्याला लागेल कारण तो छत्रीतून काय एवढं चालतो असं वाटत नाही. एकदा मी त्याला नेलं होतं. तर त्यासाठी दाखवा त्यांचं चप्पल असं नाही दाखवायचे. तर हे शाळेसाठीचे त्याचे सँडल जे आहेत ते सँडल ते घेतलेले. परवा मी जाऊन आले, एक त्याचा युनिफॉर्म मी घेतला, पण म्हटलं आधी एकच घेऊया. नंतर मग त्यांच्या बाबांनी पाऊस समजा म्हणजे पावसात समजा भिजला तर दुसऱ्या दिवशीला पण एक ड्रेस खावा. आणि मी एकटीच गेले होते त्याच्यामुळे मग कन्फ्युजन होत होतं घेऊ की नको. तर त्याच्यामुळे आधी मी एक आणलेला, आत्ता मी दुसरा घेऊन आले पुन्हा. तर हा आहे त्याचा युनिफॉर्म, इथे शाळेचा आहे सुद्धा आहे शिक्का मारलेला. रेड पॅन्ट आहे आणि हा टायसुद्धा आणि बेल्ट असं हे सगळं आहे. गेल्या वेळे म्हणजे 4-5 दिवसांपूर्वी हा मी ड्रेस खरेदी केला पहिला. हा आज घेऊन आले तर तो मला 500 रुपयाला पडलेला आणि आता जो हा मी घेतला तो मला 550 रुपयाला पडला. 4 दिवसात 50 रुपये वाढले, म्हणजे 570 रुपयाला पडला, पण मी 550 दिले. तर ते बोलत होते की मग आता हा जो नवीन माल आला आहे त्याच्यामुळे मग ह्याच्या किमती वाढलेल्या आहेत. सो माझे 4 दिवसात 50 रुपये एक्स्ट्रा गेलेले आहेत. असं वाटलं मग तेव्हा की परवा समजा घेतलं असतं तर बरं झालं असतं. सो ठीक आहे, जिथं जायचं असतं तिथं जातातच ते पैसे. आणि हा एक रेनकोट घेतलेला आहे आमच्या पिल्लूसाठीचा, छोटी साईज, मोठी साईज. तर रेनकोट हवाच होता, मग हा रेनकोट घेतला. रेनकोट पडला 400 रुपयाला. तर असे शॉपिंग झालेले आहे. आणि ही एक टोपी घेतलेली बाळासाठी, ऊन वगैरे असेल तर मग दुपारचं यायला ही टोपी बरी पडेल. तर ही यातली एक टोप्या त्याच्या बऱ्याच हरवल्या. एक टोपी होती ती बसमधून येताना गर्दीतून कुठे पडली ती समजलं म्हणून दुसरी घेतली आणि आम्ही गावाला जात होतो तेव्हा आमच्या मध्ये बसलेला होता, पण ती टोपी कुठं उडून गेली ती माझं लक्षच नाही. होय, नवीनच होती ती, ते माझं लक्ष नाही त्याच्यात. त्याच्यामुळे मग त्याच्याकडे टोपी नव्हती. एक आहे पण ती आता त्याला छोटी होते, तर त्यासाठी नाही ती पिंकवाली, ती दुसरी छोटी नाही होते तुला म्हणून ही घेतली ना आपण. हां, तर ही एवढी शॉपिंग अथांची करून आलेलो आहो. म्हणजे अथांची स्कूलची सगळी शॉपिंग जवळजवळ झालेली आहे. बुक वगैरे आहेत ते त्याला शाळेतूनच मिळणार आहेत. तर ते शाळा सुरू झाल्यानंतर ते टीचर येतील. नंतर मग दुपारी घरी यायला आम्हाला जवळजवळ 2 वाजले होते. हो, तुमच्याकडे आहे काय? तर त्याच्यानंतर जेवलो वगैरे. आता 3 वाजून गेलेले आहेत आणि आता आमच्या घरी आहे बचत गटाची मीटिंग.
तर मग ती मीटिंग वगैरे होईल म्हटलं, नंतर परत शूट करायला मिळणार नाही, आता थोडासा वेळ आहे, तर म्हटलं करून टाकूया आणि जे काही शॉपिंग केलं आहे ते तुम्हाला दाखवूया. आता तुला आवडलं? आता आल्यापासून फक्त ती सँडल घालून सगळीकडे फिरतोय, दुकानात पण सारखा म्हणा, आणि सारखी मला रस्त्याने येताना आठवण करत होता, चप्पल आहे ना पिशवी, चप्पल आहे ना पिशवी. तर एवढा एक्सायटेड आहे. आता शाळेत काय करेल ते माहीत नाही, पण आता जायला तरी तयार झाला आहे. सो बघूया पुढे. तुला पण टाक. हाय चल बाबू. तर आज आहे संकष्टी आणि आमचा उपवास आहे. अथांग जेवायला आहे, तर त्याच्यासाठी पिट्टू भात केलेला आहे आज. आणि सकाळी मी काठळ जी आणली होती, पेज आहे ती. हां, तर गावावरून मी ती पावसाळ्यात उगवतात ते काठळं आणली होती, त्याची भाजी केली. पण पूर्ण रेसिपी काय शूट करायला मिळालं नाही, कारण की सकाळी भरपूर घाई असते त्यामुळे. तर काल आम्ही गावाला गेलो होतो आणि आतांची शाळेत मीटिंगसुद्धा होती, तर तिथे सुद्धा गेलो आणि तिकडून मग गावाला गेलो. गावाचं काही फारसं शूट नाही केलेलं. तर मग आम्ही आलो तिकडून, काल संध्याकाळीच आलो आणि मग तिथलं जास्त शूट नव्हतं, त्याच्यामुळे मग हा व्लॉग इथं जॉईन करते त्याला. तर आजच्या जेवणात ती सकाळची काठळाची भाजी, चपाती आहे, बेसनचं पिठलं केलं आहे, कुळदाचं पीठ अवेलेबल नाही आहे, आणि भात केला आहे. तर आता तू जेवण आण ना. सकाळी चहा बनवला होता आमच्यासाठी, तर अथांगने मग चहा आणि बिस्किट खाल्ले, त्याच्यामुळे त्याला सकाळी भूक नव्हती. आता त्याला भरवून घेते. तर चला, आणि तुम्हाला दाखवते इथे केली आहे मी माझ्या उपवासासाठीची साबुदाण्याची खीर, कारण का परवा खिचडी केली होती वटपौर्णिमेच्या उपवासाला, त्याच्यामुळे मग आता परत खिचडी नाही केली. तर म्हटलं आता असंच उपवासी राहण्यापेक्षा आता आपण खीर करावी, झटपट अशी होते, तर ती केली. इथे आहे ही बेसनचं पिठलं. हो काय, रात्री कोबीची भाजी करायची, त्याच्यासाठी इथे चणा डाळ घातले आणि इथे वाटाणे सुद्धा घातलेले आहेत भिजायला. पॉसिबल झालं तर थोडेसे मोदक पण करेन, बघूयात. आता ते अथांगला भरवून घेते. करायचे मोदक कधी रात्री. ओके, आता करून ठेव. आता कसे करू, मोदक खायचे भूक लागले. पागल झाला, मारायचं नाही पागुशाला. अथांगला पण आज सकाळीच आंघोळ घातली, कारण की पाऊस भरपूर पडतोय, त्याच्यामुळे मग त्याला संध्याकाळी थंडी लागते. झोपून उठल्यावर मग आंघोळ करायला 6 वाजून जातात, तर त्यामुळे म्हटलं आताच आंघोळ घालूया. चपात्या आहेत. तर आता पहिला अथांग जेवून घेईल. बघूया अथांगच्या आत्तू जेवायला येते काय घरी. होय, कोण नाही, मुंबईत गेली, सुट्टी पडली तिला. कशी काय पडली काय माहिती. आता इथे अथांगसाठीचं जेवण घेतलेलं आहे. चपाती घेतली, ही स्पेशल चटणी अथांगसाठीची आहे, कमी तिखटवाली. त्याच्यानंतर भाजी काठळाची आणि इथे पिठू. आता अथांग जेवतो ना तू. हाय, तर रात्रीच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे. पाऊस बाहेर खूप पडतो आहे, त्याच्यामुळे आवाज जास्त येत नाही आहे, पण ठीक आहे. इथे मी वाटाण्याची भाजी म्हणजे रस्सा भाजी लावली आहे. इथे मोदकांसाठीचं पीठ जे आता मळायचं आहे, उकड काढून ठेवलेली आहे. आणि इथे मोदकांसाठीचं सारण खोबऱ्याचं ते सुद्धा तयार करून झालं आहे. इथे आहे कोबीची भाजी आणि ह्याच्यामध्ये भात. ओके,
त्यानंतर भाकऱ्या करेन. आज जेवणात उपवास असला तरी वरण नाही आहे, कारण ॲक्च्युली डाळ शिल्लक नाही आहे जी आमच्याकडे होती ती. आणि पाऊस इतका आहे की मला बाहेर आणायला जाणंसुद्धा पॉसिबल नाही झालं. सो ॲडजस्ट करूया आजचा दिवस. नाही पॉसिबल होत आहे वरण करणं. तर हे आजचं इतकं जेवण आपल्याकडे आहे. कोबीची भाजी, भात, वाटाण्याचा रस्सा आणि मोदक. नंतर भाकऱ्यासुद्धा करेन. बाबूला आज खेळ. आमचा बाबू टी व्हीवर गाणं लावलं ना आणि नाचतो. चंदन ते बंद होणार आता, बंद होणार ते. मागचं व्हॅल्यूमचं बटन दाब. टायमिंग पडलं ना. बाबू हाय कर. ए बाबू हाय कर. इथे मोदक उकडायला ठेवलेले आहेत. आजचे मोदक अजिबात चांगले नाही झाले, कारण पीठ ते जे होतं आपलं रेग्युलरचं घेते मी दरवेळेस, पण ह्यावेळेस जे होतं ते थोडंसं असं जाडसर होतं. त्याच्यामुळे ते मोदक काही येत नव्हते, सगळे फुटत होते. त्याच्यामुळे हे मोदक जसे झाले आहेत ना ते मी आता दाखवणार नाही, कारण की हे सगळे फुटलेले आहेत. तर त्याच्यामुळे मग माझा मूडच गेला मोदक करायचं, कारण ते फुटत होते. म्हटलं ते काय मजाचा माहीत नाही आली. तर त्याच्यामुळे मी जे सारण बनवलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं डब्यात भरून. नेक्स्ट टाईम जर मला बाहेर उकडीचं मोदकाचं पीठ डीमार्टला वगैरे मिळालं तर मग ते उरलेले आहे त्याचं करून टाकेन. आणि हे जे पीठ उरलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं आणखीन आपलं भाकरीचं पीठ ॲड केलं, हे मळून ठेवलं आहे. आणि आता ह्याच्या ज्या काही 4-5 भाकऱ्या होतील त्या करून टाकते. आता आमचं सगळं जेवण करून झालेलं आहे. आणि आता आणि इथे आहे चंदन आणि अथांग दोघं पण जेवायला बसलेले आहेत. मी अथांगला भरवते. आता काय खातोयस तू? घड्याळ खातोय. दाखव तुझी घड्याळ. मग कोणाचं? तू छोटी मुलांचा तुलाच आहेस तू. होय का? तर चला ठीक आहे, आजचा व्हिडिओ एवढाच आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.